नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 1 जून 2026 वार सोमवार. पद्धतीची सुरुवात करूया सुविचारमालेने. रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, परंतु हृदय हवे. हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. आजचा सुविचारमाला बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. मान्सून अद्याप अधिकृतपणे दाखल व्हायचा आहे, परंतु त्याआधीच अमरावतीत सोमवारी निसर्गाने जोरदार ट्रेलर दाखवला आहे. अवघ्या एका तासाच्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शहरातील प्रशासनाच्या तयारीची पोलखोल केली आहे. अनेक भागात झाडे कोसळली, रस्ते जलमय झालेत, घरांची छप्परे उडालीत, तर उड्डाणपुलावरील पाईपलाईन मधनं धबधब्यासारखे पाणी वाहू लागलेत. नागरिकांना त्रास सहन करावा लागला आणि मनपाच्या आपत्कालीन यंत्रणेला युद्ध पातळीवर कामाला लागावे लागले. नेमकी काय होती परिस्थिती पाहूया या विशेष रिपोर्टमधून. अमरावती शहरात सोमवारी दुपारी अचानक वातावरणात मोठा बदल झाला. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. काही ठिकाणी गारपिटीचीही नोंद झालीय. वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात मोठमोठी झाडे रस्त्यावर कोसळलीत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. संतोष डोईफोडे यांच्या घराजवळ चित्रा टॉकीज परिसर, जोशी मार्केट परिसर, मौलाना आझाद कॉलनीत, रिद्धी सिद्धी अपार्टमेंटजवळ आणि यास्मीन नगर परिसरात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्यात. दरम्यान नाल्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आणि अनेक रस्त्यांवर सांडपाणी व पावसाचे पाणी साचलेत. अवघ्या एका तासाच्या पावसाने शहरातील जलनिसारण व्यवस्थेचे वास्तव समोर आणलेत. काही भागात वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घरांवरील पत्रे आणि छपरे उडून गेलीत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत. इरविन ते राजकमल उड्डाणपुलाजवळील मालवीय चौक परिसरात पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. पुलाखालून धबधब्यासारखी पाण्याची धार वाहताना दिसली. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही पावसाच्या पहिल्याच फटक्यात व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्यात. राजपेठ उड्डाणपुलावरील अनेक पाईपलाईनची स्थितीही अत्यंत खराब असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेत. मनपाच्या आपत्कालीन यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेत पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू केलेत. जोशी मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीकरिता सुरळीत करण्यात आला. याच दरम्यान शनी मंदिराजवळील विहिरीत पडलेल्या एका जिवंत बकरीलाही मनपा कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढून तिचा जीव वाचविला. मान्सून सुरू होण्याआधीच झालेल्या या वादळी पावसाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. मोठे नाले, लहान गटारे, पाईपलाईन आणि जलनिसारण व्यवस्थेची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर येत्या पावसाळ्यात शहराला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. मान्सूनच्या आगमनापूर्वीच अमरावतीत झालेल्या या वादळी पावसाने प्रशासनाच्या तयारीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. नाले सफाई, पाईपलाईन दुरुस्ती आणि आपत्कालीन यंत्रणेची सज्जता वाढवणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आगामी पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार मैदानात असतानाच शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून दिली आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे, तर वंचित बहुजन विकास आघाडीकडून युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र दिवसातील सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरली ती माजी आमदार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारीची. शेवटच्या क्षणी अमरावतीत दाखल होत विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
विशेष म्हणजे विल्पो बाजोरिया हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गोपी किशन बाजोरिया यांचे पुत्र आहेत. त्यामुळे महायुतीत अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आता अधिक रंगू लागली आहे. विप्लव बाजोरिया यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत आता प्रमुख 4 उमेदवार मैदानात असून राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची संख्या आणि पक्षीय गणिते लक्षात घेता ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मी जसं आपल्याला माहित आहे की आता अमरावती जिल्ह्याचे आपले स्थानिक स्वराज्य निवडणूक लागली आहे. बाबांच्या 3 टर्मचा एक्सपिरियन्स आणि माझ्या हिंगोली परभणीचा एक्सपिरियन्स हा सगळं पाहून इथले जे आपले नगरसेवक होते अमरावती जिल्ह्याचे त्यांच्या आग्रहावर मी हे निवडणूक लढत आहे. कसं आहे, नगरसेवकांचा आग्रह मी आपल्याला सांगितलं आहे. नगरसेवक जे इकडे आहे जे आमचे काम पद्धती त्यांनी पाळलेली आहे त्याच धर्तीवर आम्ही इथे कामं करणार आहे आणि त्यांनी ते सगळं आमचं पाहून त्यांनी आम्हाला आग्रह केला इथे लढायचं, म्हणून आम्ही हे निवडणूक इथून लढवत आहे. इंडिपेंडेंट लढत आहे. दादा ते पॉलिटिक्स मध्ये काय असं चालत असते, पण आम्ही इंडिपेंडेंट आहे. आमचा मेन कॉन्टॅक्ट वोटर्सशी आहे आणि सगळे वोटर्स आम्ही बरोबर हे कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांच्या आग्रहावरच आम्ही हे निवडणूक लढत आहे. तुमच्या अर्जाला कोणत्या नगरसेवकाचे सूचक ते भैया 3 अर्ज भरलेले आहेत. 30 नगरसेवक सगळ्यांचं नाम मी घेऊन शकतो. अमरावती विधान परिषद निवडणुकीत आता महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार अशी चौरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. विप्लव बाजोरिया यांच्या अपक्ष उमेदवारीचा अंतिम निकालावर किती परिणाम होणार आहे हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकरीवर आणि शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या संच मान्यता मसुद्याविरोधात अमरावतीत संतापाचा उद्रेक पाहायला मिळालाय. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर विकजुक्टाच्या नेतृत्वात हजारो शिक्षक रस्त्यावर उतरलेत. शासनाने प्रस्तावित केलेल्या नव्या संच मान्यता मसुद्यामुळे शिक्षकांचा कार्यभार कमी होणार असून अनेक पदांवर गंडांतर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी या मसुद्याची प्रतिकात्मक होळी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांचा प्रचंड एल्गार पाहायला मिळालाय. अनुदानित आणि अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील हजारो शिक्षकांच्या कार्यभारावर गदा आणणाऱ्या संच मान्यता मसुद्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे. विजुकार्डचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विभागातील शेकडो नव्हे तर हजारो शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी नुटा आणि एम फुकटोचे पदाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की गेली 50 वर्ष सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन संच मान्यता दिली जात होती. मात्र 2025-26च्या ऑनलाईन संच मान्यता प्रक्रियेत शासनाने प्रचलित निकषांनाच डावलल्याने हजारो शिक्षकांचा कार्यभार कमी झाला आहे. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा काळा मसुदा असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी संच मान्यता मसुद्याची प्रतीकात्मक होळी केली आणि तीव्र निषेध नोंदविला. जो 28 तारीख को संच मान्यता के बारे में जो ड्राफ्ट निकला है, जिसको अपन मसूदा कहते हैं, वो मसूदा बहुत गलत निकला है और उसके वजह से जूनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालय में काम करने वाले जो टीचर लोग हैं उन पर अन्याय होने वाला है. बहुत सारे टीचर CSB दिखाए जा रहे हैं, बहुत सारे टीचर अतिरिक्त हो रहे हैं और इस वजह से यहाँ पर आंदोलन हुआ. हमने उप संचालक मैडम को अभी निवेदन दिया और उसी प्रकार से राज्य के शिक्षण मंत्री सन्मान्य दादा साहेब भूसे, उनसे मैंने 29 तारीख को बात किया. उसके बाद में यहाँ हमारे आयुक्त कार्यालय में जो डॉक्टर महेश जी पालकर साहब है, उनसे भी बात करके इसमें हल निकालने को बोले हुआ है. और हम ऐसे प्रकार के शासन का जो ड्राफ्ट निकलता है, जो अन्यायकारक ड्राफ्ट है, वो उसका निश्चित करते हैं. उसी प्रकार से जो अंजना ओम कश्यप है, उन्होंने उनके टीवी चैनल पर ये कहा कि भाई हमारे टीचर लोग जो है 2 कौड़ी के टीचर लोग हैं. कहीं ना कहीं अंजना ओम कश्यप, आपको भी टीचर लोगों ने पढ़ाया है, आपको पढ़ लिख के वहाँ बड़ा किया है और उसको अगर आप 2% का टीचर कहते हैं तो ये बहुत गलत बात है. हम इस बात का निषेध करते हैं. आम्ही गेल्या 32 वर्षापासून राज्यभर काम करत असताना शासनाचे धोरण हे
मोफत शिक्षण व्यवस्था संपवण्याचा आहे. ते संपवण्याचा घाट 15 मार्च 24च्या GR न माध्यमिकला अस्ताव्यस्त केला आहे आणि आता ऑनलाईन संच मान्यता कनिष्ठ महाविद्यालयाची करून संच मान्यतेच्या ऑनलाईन काळ्या ड्राफ्टच्या माध्यमातून या राज्यातले ज्युनियर कॉलेज आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक अतिरिक्त करणे आणि 40% ज्युनियर कॉलेज हे विना अनुदानित मधून अनुदानाला अपात्र ठरवणे अशा प्रकारचं षडयंत्र या शासनानं रचलं आहे. शासन आणि प्रशासनाचं हे धोरण आम्ही स्वीकारणार नाही आणि म्हणून या काळ्या संच मान्यतेचा ड्राफ्ट आम्ही नाकारलेला आहे. आज राज्यभर संबंध शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये प्रचंड आंदोलन होते आहेत आणि हा काळा ड्राफ्ट आम्ही एकमुखाने नाकारलेला आहे. जोपर्यंत प्रचलित निकषाच्या आधारे संच मान्यता होणार नाहीत तोपर्यंत या राज्याच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संच मान्यता कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यता आम्ही होऊ देणार नाही. हा आमचा प्रण आहे आणि म्हणून या काळ्या GR ची आम्ही आज होळी केलेली आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेत शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची लवकरच भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचलित निकषांच्या आधारे संच मान्यता द्यावी. यंदाची संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करावी. विषयनिहाय कार्यभार, प्रात्यक्षिके, स्वाध्याय आणि तुकडी टिकवण्याकरिता जुने निकष कायम ठेवावेत अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात. जर शासनाने तातडीने दुरुस्ती केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिक्षक संघटनांनी दिला आहे. जो संच मान्यतेचा ड्रॉप शिक्षण संचालक कार्यालयाकडून दिला गेला ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत, या संच मान्यतेच्या ड्रॉपमध्ये जे विद्यार्थी संख्या 30 आहे ती विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी ग्राह्य धरली जावी. त्याचबरोबर जे आधार व्हॅलिड विद्यार्थी आहेत जे विथर्डमध्ये टाकले जातात SO3च्या माध्यमातून ते विद्यार्थी ग्राह्य धरले जावे. विज्ञान शाखेची जी बॅच पूर्वी 20ची होती ती 20चीच ठेवण्यात यावी जी 40ची केली गेली, जेणेकरून महाराष्ट्रातले तमाम हे प्राथमिक उच्च माध्यमिकचे आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक आहेत हे अतिरिक्त ठरणार नाहीत. यामधला एक घोळ महत्वाचा म्हणजे तो 15/11 व 4 जून 2014 या 2 शासन निर्णयाच्या अन्वये आमच्या सर्व या ज्युनियर कॉलेजचं मूल्यांकन झालेलं आहे. त्या मूल्यांकनातून निकषातूनच आम्हाला अनुदान भेटलं. त्या शासन आदेशामध्ये 30 विद्यार्थी संख्या ही ग्राह्य धरल्या गेली. 11वी 12वीला जर विद्यार्थी संख्या 30 असेल आणि डोंगराळ आदिवासी भागाला 20 विद्यार्थी संख्या असेल तर त्यांचे पद तिथं बसतील आणि त्यांना अनुदान देय राहील. असं असताना आता हा नवीन जो ड्रॉप संचालक कार्यालयाकडून दिला गेला, या संचालक कार्यालयाच्या ड्रॉपमध्ये 30 विद्यार्थी त्या ठिकाणी गणल्या जातात की नाही याची शाश्वती नाही. त्याचबरोबर विज्ञान शाखेचे जे प्रॅक्टिकलच्या तासिका गणल्या 20ची बॅच आहे ती 40ची केली, त्यामुळे ते शिक्षक लोक सरप्लस होतील. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो आणि ड्रॉप हा प्रचलित जे संच मान्यतेचे ऑफलाईनचे धोरण होते त्या धोरणाच्या अनुषंगाने झाला पाहिजे. आता शासन दरवर्षी ऑनलाईन विद्यार्थी आम्हाला देते. ऑनलाईन ऍडमिशन आपल्या कोण करते? शासनच आपल्याला ऑनलाईन विद्यार्थी देते ना, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय. मग शासनानं जर 35 विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून आम्हाला ऑनलाईन ऍडमिशन दिलंय, त्याच विद्यार्थ्यांपैकी हे आधार व्हॅलिड नाही हे सबब देऊन त्या तुकडीतली संख्या विद्यार्थी कमी करते आणि त्याच्यानंतर ते 30च्या खाली संख्या आल्यानंतर म्हणते तुमची तुकडी कमी झाली. म्हणजे 35 विद्यार्थी शासनच देते आपल्याला. वास्तविक पाहता मग शासनानं 35 विद्यार्थी दिल्यानंतर त्यांच्या आधार कार्ड मध्ये जर काही मायनर चुका असतील तर त्या ग्राह्य धरायला पाहिजेत, जशा ऑफलाईन मध्ये पकडत होतं तशा. तोच ड्रॉप जसा आहे आता, तो पूर्वी जसे काही तुम्ही अशा ह्या ज्या काही बाबी त्यामध्ये समजून घेऊन ग्राह्य धरत होते त्या पद्धतीनं ऑनलाईन संच मान्यता केल्या जाव्या व कुठल्याही शिक्षकावर अतिरिक्त जी कुऱ्हाड पडणार नाही याची हमी द्यावी आणि त्यानंतर मग ऑनलाईन संच मान्यतेचा ड्रॉप आम्ही स्वीकारू. आज विजुक्त संगठना द्वारा 1 दिवसीय आंदोलन पुकारा गया था. महाराष्ट्र शासन द्वारा जो निकाला गया GR है उसके मुताबिक उच्च माध्यमिक शिक्षक जो है कि जो संच मान्यता जो ऑनलाइन करवाएगी उसके मुताबिक जो है प्रचलित धोरण को न अपनाते हुए नए धोरण को अपनाया गया, जिसके वजह से बहुत सारे शिक्षक अतिरिक्त होने के चांसेस है. या अगर संच मान्यता के मुताबिक नहीं संच मान्यता के मुताबिक अगर विद्यार्थी संख्या कम होती है तो वो ऑटोमेटिकली CHB पर जो है शिक्षक ट्रांसफर हो जाएंगे. उसके विरोध में आज विजुक्त संगठन द्वारा पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया गया और उस संगठन के इस आंदोलन को, जो कि बिल्कुल सही आंदोलन है, सही डिमांड्स है, उसको उर्दू टीचर एसोसिएशन अमरावती विभाग द्वारा समर्थन दिया गया था. उसके उपलक्ष्य में हम सभी उर्दू टीचर एसोसिएशन के कार्यकर्ता पदाधिकारी आज के आंदोलन में मौजूद थे और शासन से वह निर्णय वापस लेने की मांग कर रहे हैं. उसी उपलक्ष्य में आज शासन द्वारा ऑनलाइन घोषित संच मान्यता का होली जलाओ आंदोलन किया गया. आज उस आंदोलन में ये होली जलाई गई और पूरा संगठन पूरी तरीके से सक्रिय रूप से विजुक्ता के इस आंदोलन के साथ है, इस डिमांड के साथ है.
अतिशय गंभीर अशा प्रकारचा एक निर्णय शासनाने घेतलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचं अनुदानित शिक्षण संपवण्याचा घाट शासनाने घातलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 28 तारखेला एक ड्राफ्ट संच मान्यतेचा, त्या संच मान्यतेच्या आधारावर पदनिर्धारण होत असते, त्या संच मान्यतेच्या आधारावर अनुदानित शिक्षकांच्या नियुक्त्या होत असते. या सर्व पदं जवळपास 60-70% पदं हे तासिका तत्वावर करण्याचं काम केलेलं आहे. जेणेकरून या शिक्षण क्षेत्रातला पैसा हा कमी करायचा आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र संपवण्याचा घाट शासनाचा आहे. या विरुद्ध आज तिथे विजुक्ताचं मोठं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या आंदोलन घेण्यात आलेलं आहे. त्यामुळं शासनाचा हा जो निर्णय आहे या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि हा ड्राफ्ट कॅन्सल करून नव्याने प्रचलित नियमानुसार संच मान्यता करावी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं शिक्षण ग्रामीण भागातील तळागाळातील गरीब होतकरू मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. याकरता हा निर्णय रद्द करून प्रचलित नियमानुसार पुन्हा शिक्षणाची व्यवस्था शासनाने करावी अशी मी या निमित्तानं मागणी करतो. संच मान्यता मसुद्यावरून आता शिक्षक संघटना आणि शासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. हजारो शिक्षकांच्या भविष्याशी संबंधित या प्रश्नावर शासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. युवा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी त्यांच्या पोस्टरला चपलांचा हार घातला आणि निषेध नोंदविलाय. यावेळी संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केलीत. आंदोलन दरम्यान युवा काँग्रेसच्या काही नेत्यांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरला आंदोलकांनी चपलांचा हार घालत निषेध व्यक्त केलाय. तसेच पोस्टर समोर घोषणाबाजी करत संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशाराही दिला आहे. आपल्या मागण्यांवर तातडीने निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देण्याकरिता त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनही सतर्क होते. भूमीवर जो पंचशील ध्वज होता वरते स्तूपावर, त्या स्तूपाचा पंचशील ध्वज काढून त्यावर सनातनीचं चिन्ह असलेला भगवा झेंडा लावला. आम्हाला भगवा झेंडा लावला असता तर आम्ही समजलो असतो की भगवान बुद्धाने दिलेला शांततेचं प्रतीक म्हणून भगवा झेंडा आहे. मात्र त्याच्यावर सनातनी चिन्ह टाकून त्याच्यावर जो झेंडा लावण्यात आला, हा जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र युवक काँग्रेसचं आहे, काँग्रेस पक्षाचं आहे. त्यामुळे आम्हाला या तिघांवर अनुसूचित जातीनुसार, अनुसूचित जमातीनुसार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे. अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे. या प्रकरणी प्रशासन किंवा संबंधित युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्यापही समोर आलेली नाही. देशातील शेतकरी, नागरिक आणि सरकारसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत सुधारित अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे देशावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे का? नेमका काय आहे अंदाज आणि महाराष्ट्रावर त्याचा किती परिणाम होणार आहे बघूया या विशेष रिपोर्टमधनं. देशातील नैऋत्य मान्सून हा शेती आणि जलसाठ्यांचा कणा मानला जातो. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात देशातील एकूण वार्षिक पावसाच्या तब्बल 74% पाऊस पडतो. मात्र यंदा भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजामुळे चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यात हवामान विभागाने सरासरीच्या 99% पावसाचा अंदाज दिला होता. मात्र आता हा अंदाज थेट 90% घसरविण्यात आला आहे. इतिहास पाहिला तर 2015 मध्येही देशात जवळपास इतकाच पाऊस झाला होता. त्यावेळी अनेक राज्यांमध्ये गंभीर दुष्काळ, पाणी टंचाई आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा देखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर परिस्थिती अधिकच चिंताजनक मानली जात आहे. कोकणातील काही भाग, विदर्भातील मोठा भूभाग, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये
सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसातील या संभाव्य घटनेमागे एल निनो हे प्रमुख कारण मानले जात आहे. पॅसिफिक महासागरातील तापमान वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या एल निनोचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. त्याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवरही दिसून येतो. देशात दरवर्षी सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा सरासरीच्या 90% पाऊस झाला तर तो सुमारे 78 सेंटीमीटर पर्यंत मर्यादित राहू शकतो. कमी पावसाचा परिणाम केवळ शेतीवरच नाही तर धरणे, नद्या, तलाव, भूजल पातळी आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही होऊ शकतो. ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. येत्या काही आठवड्यात मान्सूनची वाटचाल आणि एल निनोचा प्रभाव किती वाढतो यावर यंदाच्या खरीप हंगामाचे भवितव्य ठरणार आहे. देशावर दुष्काळाचे संकट किती गंभीर ठरू शकते याचा हा प्राथमिक अंदाज आहे. अमरावतीत शिक्षण, समाजसेवा आणि नेतृत्वाचा भव्य संगम पाहायला मिळालाय. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि सचिव दिलीप इंगोले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाचा विशेष उल्लेख केला. सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यातील अनेक राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. देशाचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचे स्वप्न पाहिले होते. त्या विचारांचा वारसा पुढे नेत शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाज घडणीचे कार्य सुरू आहेत. याच कार्यात सलाम करण्याकरिता शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि सचिव दिलीप इंगोले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचवटी चौकातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित करताना भैयासाहेब, हर्षवर्धन देशमुख आणि दिलीप इंगोले यांच्या कार्याचा गौरव केला. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजकार्यासाठी असावेत अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजाच्या कल्याणासाठी कार्याशी बांधिलकी असलेले नेतेच खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करू शकतात असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सत्कारमूर्ती हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या मनोगतात सुरू असलेल्या विविध चर्चांना उत्तर देताना हा कार्यक्रम शिवपरिवाराच्या प्रेमातून आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर सचिव दिलीप इंगोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी दिलेल्या मदतीचा विशेष उल्लेख करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केलेत. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तीच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला. पुष्पहार, शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दिलीप इंगोले यांच्या जीवनावर आधारित समर्पण आणि हर्षवर्धन देशमुख यांच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला तो भव्य लेझर शो. शिक्षण, समाजसेवा आणि नेतृत्वाच्या प्रवासाचा गौरव करणारा हा अमृत महोत्सव शिवपरिवारासाठी अविस्मरणीय ठरला. शिक्षण, समाजसेवा आणि मूल्याधारित नेतृत्वाचा वारसा जपत समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या दोन व्यक्तिमत्वांचा हा गौरव सोहळा अमरावतीच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरला आहे. आपल्या नावावर किती जमीन आहे हे 7/12 उताऱ्यातून समजते, परंतु आता गावात आणि शहरात नेमके किती पाणी उपलब्ध आहे, किती वापरले जाते आणि किती वाया जाते याचाही संपूर्ण हिशेब ठेवला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने याकरिता पाण्याचा 7/12 हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा होणार आहे पाहूया या विशेष रिपोर्टमधून. महाराष्ट्रात दरवर्षी पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होताना दिसत आहे. भूजल पातळी खालावत आहे, विहिरी कोरड्या पडत आहे आणि अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पाण्याचा 7/12 ही संकल्पना पुढे आणली आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक गाव आणि शहरातील पाण्याचे संपूर्ण वॉटर ऑडिट केले जाणार आहे. या वॉटर ऑडिटमध्ये गावातील सर्व जलस्रोतांची नोंद घेतली जाईल. विहिरी, बोअरवेल, तलाव, बंधारे आणि नद्यांमधून उपलब्ध होणारे पाणी किती आहे याची माहिती संकलित केली जाईल. यासोबतच जमिनीतून किती पाणी उपसले जाते आणि पावसाच्या माध्यमातून किती पाणी पुन्हा जमिनीत मुरवले जाते याचा ताळेबंद तयार केला जाईल. सरकार प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वॉटर बजेट आणि वॉटर रिचार्ज चार्ट तयार करणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना करणे शक्य होणार आहे. या योजनेअंतर्गत गावागावात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राबवली जातील. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेवर भर दिला जाणार आहे. घरांच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे विहिरीत किंवा जमिनीत सोडण्यात प्रोत्साहन दिले जातील. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून पाणी साठवणूक आणि पुनर्भरण वाढवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सर्वप्रथम विदर्भ आणि काही निवडक दुष्काळग्रस्त भागांमध्ये राबविला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. तज्ज्ञांच्या मते पाण्याचा 7/12 ही संकल्पना यशस्वी ठरली तर भविष्यातील पाणी टंचाई रोखण्याकरिता आणि जलव्यवस्थापन सुधारण्याकरिता हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. एक पायलट आम्ही राज्यात सुरू करतो आहे. ग्रामपंचायतमध्ये जेवढे काही पाण्याचे सोर्सेस आहेत, ज्यातनं पाणी आपण जमिनीतनं घेतो, या पाण्याचं ऑडिट, किती पाणी उचललं, जमिनीमध्ये किती पाणी आपण भरतोय, याचं एक सुद्धा नियोजन करण्याचा विचार आहे. जर आपण हे नियोजन केलं नाही, जसं याचं प्रॉपर्टी कार्ड तयार केलं नाही, 7/12 तयार केला नाही, तर आपण जीवनभर पाणी उचलत राहू आणि कधी जमिनीत पाणी टाकणार नाही. त्यामुळे रिचार्ज चार्ट तयार करणे, मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे प्रकल्प घेणे, गावातलं पाणी गावातलं थांबवणे, घरासमोरचं पाणी घरासमोर थांबवणे आणि प्रत्येक थेंबानं थेंब पडणाऱ्या पाण्याचं नियोजन होणे, याचा हा एक योजना तयार करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवणारी ही महत्वाची योजना भविष्यात महाराष्ट्राच्या जलसुरक्षेसाठी किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कुठल्याही बहिणी अपात्र नाही. जी काही पात्रची कॅटेगरी आहे त्याची स्क्रुटनी सुरू आहे. त्यामुळं काही अकाउंट बंद पडल्या गोष्ट खरी आहे, पण हे स्क्रुटनी झाल्यानंतर जे पात्र अकाउंट आहे ते सर्व सुरू होणार आहे. कालच आमच्या आदिती तटकरेजी महिला बालकल्याण मंत्री यांचीही चर्चा झाली. नागपुरातील या ठिकाणी अमरावतीमध्ये काही ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले, पण काही बहिणी पात्र आहेत तरी बंद झाले आहेत. ते सर्व सुरू करण्याची पुन्हा एकदा मोहीम चालू होणार आहे. 80 लाख वगैरे आकडा चुकीचा आहे. आणि मी हे सांगतो की स्क्रुटनीमध्ये कधी कधी अकाउंट बंद पडतात, पण एकदा स्क्रुटनी झाल्यानंतर मात्र पात्र जे असतील त्यांचं जुनही चालू होईल आणि नवीनही चालू राहील. जुनं काही बंद पडलं असेल काही महिन्याचं त्यांना मिळेल आणि पुढचंही सुरू राहील. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत एका वृद्ध शेतकऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहेत. खत खरेदीसाठी आलेल्या 73 वर्षीय वृद्धाची फसवणूक करून 10,000 रुपये हिसकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच अटक केली आहे. आरोपींकडनं रोख रक्कम, मोबाईल आणि मोटरसायकल असा तब्बल 58,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरुड तालुक्यातील गाडेगाव येथील 73 वर्षीय गणपत बांबल हे खत खरेदीसाठी राजुरा बाजार येथे आले होते. याचवेळी चेहऱ्यावर दुपट्टा बांधलेल्या एका इसमाने त्यांच्याशी संवाद साधत वडील दवाखान्यात असल्याचे खोटे सांगितले आणि मोटरसायकलवर बसवून शाळेजवळ नेलेत. तेथे चिल्लर पैशांच्या बहाण्याने वृद्धाने खिशातील पॅकेट बाहेर काढताच आरोपीने 10,000 रुपयांची रक्कम हिसकावली आणि मोटरसायकलवरून पसार झाला. या घटनेनंतर वरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोर्शी मार्गावर नाकाबंदी करून मनीष अनिल जोशी या आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडनं 6,300 रुपये रोख, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल असा एकूण 58,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे वृद्ध इसमाची लूट करणारा आरोपी गजाआड गेला असून अमरावती ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। वृद्धांची फसवणूक करून लूट करणाऱ्या आरोपीला अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे। नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे। नागपुरातील माणकापूर पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मध्यरात्री भरवस्तीत उभी असलेली बलेनो कार अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा छडा लावत महिला आरोपीला अटक केली आहे। माणकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोधनी परिसरातील पागोली लेआउटमध्ये 30 मे रोजी पहाटे साधारण 3 वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे। निखिलेश राजूरकर यांच्या घरासमोर उभी असलेली मारुती सुझुकी बलेनो कार अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। मध्यरात्रीच्या शांततेत लागलेल्या या भीषण आगीमुळे परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आलेत। मात्र काही क्षणातच संपूर्ण कार ज्वाळांनी वेढली गेली। या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेत। फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती कार जवळ येताना आणि त्यानंतर आग लावताना स्पष्ट दिसून आलेत। घटनेची माहिती मिळताच माणकापूर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने वेगाने तपासाची सूत्रे हलवलीत। अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेतले। अटक करत आलेल्या आरोपीचे नाव पुष्पाबाई काशीराम अमले असून त्यांचे वय 55 वर्ष आहे। ते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी आहेत। पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे। आरोपी महिला ही तक्रारदाराची दूरची नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे। दोघांमध्ये जुन्या आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता। तक्रारदार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून महिलेने थेट नागपूर गाठले आणि मध्यरात्री पेट्रोलच्या सहाय्याने कार पेटवून दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा छडा लावण्यात माणकापूर पोलिसांच्या पथकाने भूमिका बजावली आहे। पीएसआय फोमने, पीएसआय डगवाल, पोलीस कर्मचारी प्रशांत, बिपिन, योगेश, आशिष, रोशन तसेच महिला हवालदार अश्विनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे। सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी सुरू असून आरोपी महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले आहे। निखिलेश राजूरकर हे गृहस्थ गोधनी येथे राहतात। दिनांक 30 मे रोजी त्यांच्या घरासमोर लावण्यात आलेली बलेनो ही त्यांची जी गाडी आहे, मारुती सुझुकी बलेनो, ही गाडी रात्री 3 वाजताच्या दरम्यान पेट्रोल टाकून जाळण्यात आली। याच्यामध्ये गाडीचं सुमारे 10 लाख रुपयाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमच्या डीबी टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण घटनेचा तपास चालू केलेला होता। संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की एक महिला तोंडावर कापड बांधून त्या ठिकाणी ती येऊन ती गाडी जाळून निघून जात आहे। सदर महिला ही पुष्पाबाई, वय 55 वर्षे, राहणार दर्यापूर अमरावती ही असल्याचे निष्पन्न झाले। याच्याबाबत अधिक तांत्रिक तपास करण्यात आला असता सदर महिला ही दर्यापूर येथे येऊन या ठिकाणी नागपूरमध्ये येऊन ती गाडी जाळून पुन्हा दर्यापूर येथे पळून गेल्याचं निष्पन्न झालं। यामध्ये तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास टीम पाठवून सदर महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सुमारे गाडीचं 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। ही जी महिला आहे ती या तक्रारदारांची लांबची नातेवाईक आहे आणि त्यांचा काही जुना देवाणघेवाणीचा वाद होता आणि सध्या हे आपल्याकडे दुर्लक्ष करतायत या रागातून तिने हे कृत्य केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। जुन्या आर्थिक वादातून थेट कार जाळण्यापर्यंत मजल गेल्याने नागपुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र माणकापूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या 24 तासात आरोपी गजाआड झाली आहे। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीकरिता अधिकृत उमेदवार म्हणून दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पालकमंत्री संजय राठोड स्वतः उपस्थित राहून उमेदवारी प्रक्रियेत सहभागी झालेत. महायुतीच्या वतीने ही जागा शिवसेनेला देण्यात आल्यानंतर दुष्यंत चतुर्वेदी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना संजय राठोड यांनी महायुतीच्या एकजुटीचा पुनरुच्चार केला आहे आणि निवडणुकीत विजयाचा विश्वासही व्यक्त केलाय. तर उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत विकास आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीने अधिकृत उमेदवार मैदानात उतरवल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी किती टोकाला पोहोचल्या आहेत याचं एक धक्कादायक आणि तितकंच वेदनादायी चित्र बुलढाणा जिल्ह्यात समोर आलं आहे. डिझेल मिळत नसल्यामुळे एका शेतकऱ्याने चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून 5 किलोमीटरचा प्रवास करत पेट्रोल पंप गाठलाय. शेतीची कामे तोंडावर असताना डिझेल टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात शेतकऱ्यांनी डिझेल टंचाईविरोधात अनोखा निषेध नोंदविला आहे. आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांना ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता होती, मात्र कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर त्यांनी प्रशासन आणि इंधन पुरवठा व्यवस्थेच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला. विनायकराव टाले यांनी आपला ट्रॅक्टर थेट बैलगाडीला बांधला आणि जवळपास 5 किलोमीटर अंतर पार करत डोणगाव येथील पेट्रोल पंपावर नेला. या अनोख्या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून डिझेल टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या जिल्ह्यात शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना डिझेल अभावी अनेक ट्रॅक्टर शेतातच बंद पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून शेतीची महत्वाची कामे रखडत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. सरकार आणि प्रशासनाकडून केवळ आश्वासनं दिली जात आहे, मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. डिझेलचा तात्काळ पुरवठा करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी बांधवांनी केला आहे. डिझेलच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना किती मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे याचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल. बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून पेट्रोल पंप गाठण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असेल तर ही परिस्थिती निश्चितच गंभीर आहे. आता प्रशासन आणि सरकार यावर कितपत तातडीने उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याड येथील किटाळी टी पॉइंटवर उभारण्यात आलेली महसूल विभागाची तपासणी चौकी सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. अवैध रेती आणि मुरुम वाहतूक रोखण्याकरिता लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही चौकी रात्रीच्या वेळी पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र समोर आले आहे. चौकी समोरूनच ओव्हरलोड ट्रॅक्टर आणि अवैध वाहतूक करणारी वाहने बिनधास्तपणे जात असल्याचा आरोप होत असून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याड येथील किटाळी टी पॉइंट परिसरात अवैध रेती आणि मुरुम वाहतुकीचा व्यवसाय पुन्हा एकदा जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता महसूल विभागाने येथे तपासणी चौकी उभारली. शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून ही चौकी उभारण्यात आली, मात्र प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी या चौकीवर कर्मचारीच उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्री उशिरापर्यंत ओव्हरलोड ट्रॅक्टर, डंपर आणि इतर वाहने चौकी समोरून कोणत्याही तपासणीशिवाय सर्रासपणे जातात. चौकी अस्तित्वात असतानाही अवैध वाहतुकीला लगाम लागत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या अवैध रेती आणि मुरुम उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नदीपात्र आणि नैसर्गिक संसाधनांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. ओव्हरलोड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाहन चालक आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. तरीही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी आता महसूल प्रशासनाला थेट इशारा दिला आहे
चौकीवर 24 तास कर्मचारी तैनात करून अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. आता प्रश्न असा आहे की लाखो रुपयांची चौकी नेमकी कोणासाठी उभारण्यात आली? अवैध रेती माफियांना रोखण्यासाठी की त्यांच्यासमोर मूक प्रेक्षक बनण्यासाठी? याकडे आता जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. किटाडी टी पॉइंटवरील तपासणी चौकीची ही स्थिती प्रशासनाकरिता चिंतेचा विषय ठरत आहे. अवैध रेती आणि मुरुम वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असताना पर्यावरण आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे. आता महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भंडाऱ्यात सध्या ऑपरेशन फ्लश आउटचा मोठा गाजाबाजा सुरू आहे. अवैध दारू व्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई सुरू असली तरी नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे, दारू माफियांवर खरोखरच लगाम बसणार की ही मोहीम फक्त काही दिवसांचा दिखावा ठरणार? भंडारा जिल्ह्यात पोलीस विभागाकडून ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध भागांसह अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतही धडक छापेमारी करण्यात येत आहे. या कारवाईत अनेक ठिकाणी अवैध दारू जप्त करण्यात आली असून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे काही प्रमाणात दारू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांमध्ये या कारवाईच्या टिकाऊपणाबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की काही दिवस कारवाई होते आणि नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. ग्रामीण भागात अवैध दारूमुळे युवक व्यसनाकडे वळत आहेत. यामुळे कुटुंबांमध्ये वाद वाढत असून गुन्हेगारीलाही खतपाणी मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. नागरिकांनी केवळ छापेमारी न करता संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. नियमित गस्त माहिती देणाऱ्यांचे संरक्षण आणि कठोर स्थानिक देखरेख केल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही असे मत व्यक्त केले जात आहेत. आता मोठा प्रश्न असा आहे, ऑपरेशन फ्लश आउटमुळे अवैध दारू व्यवसायांवर कायमस्वरूपी लगाम बसणार का की काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती पूर्ववत होणार? याकडे संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. मुदखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे स्वप्न अक्षरशः पाण्यात गेले आहे. बारड, पांढरवाडी, निवघा, इजडी आणि शेंबुलीट परिसरातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. नेमके किती नुकसान झाले आणि शेतकऱ्यांची काय मागणी आहे, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुदखेड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बारड, पांढरवाडी, निवघा, इजडी आणि शिंबोली या गावांमधील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आडव्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरवला गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बँक कर्ज, खासगी कर्ज आणि मोठा खर्च करून केळीची लागवड केली होती. मात्र अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. प्रभावित भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे वास्तव मूल्यांकन करून शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे. निवघेकर येथील शेतकरी संजय शंकरराव पवार यांनी प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून हेक्टरी पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. आता प्रशासन किती वेगाने हालचाली करते आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कितपत मदत मिळते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेकडो हेक्टरवरील नुकसान झाल्यानंतरही तातडीच्या मदतीची मागणी होत आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रचंड गोंधळ उडालाय. मागील 5 वर्षात ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. या आरोपांवरून ग्रामसभेत 2 गट आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. देगलूर तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतमध्ये आयोजित ग्रामसभेदरम्यान वातावरण चांगलेच तापले. ग्रामस्थांनी मागील 5 वर्षातील विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि पुरावे ग्रामसभेत सादर केलेत.
मात्र या गंभीर आरोपांदरम्यान विकास कामांचे हिशोब असलेले महत्वाचे रजिस्टरच गहाळ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक अधिक आक्रमक झालेत. या प्रकरणावरून गावातील 2 गटांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला आणि काही काळ ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झालेत. स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहापूर ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेते आणि संबंधितांवर काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उमरी तालुक्यातील बोरसा येथे 20 कोसळून 8 शेळ्या आणि 1 गाय दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहेत. नांदेड जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. उमरी तालुक्यातील बोरसा गावातील शेतकरी संतोष चिकटवाड हे आपल्या जनावरांना शेतात चारत होते. याच दरम्यान अचानक आकाशातून 20 कोसळली आणि या भीषण घटनेत 8 शेळ्या आणि 1 गाय जागीच दगावल्यात. सुदैवाने शेतकरी संतोष चिकटवाड हे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेत. मात्र त्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता प्रशासन किती वेगाने मदतीचा हात पुढे करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट झाडावर आदळली आणि काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत एसटी महामंडळाच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेमकं काय घडलंय बघूया. जालना जिल्ह्यातील जाफराबाद परिसरात हा भीषण अपघात घडलाय. एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेले नितीन प्रभाकर गवडी हे आपली कार घेऊन नाशिकहून अकोल्याकडे निघाले होते. त्यांच्यासोबत दुसऱ्या कारमध्ये 2 सहकारी देखील प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान सर्वांनी महामार्गावर एका ठिकाणी थांबत चहा घेतला आणि पुन्हा आपल्या मार्गाला लागलेत. मात्र काही वेळातच परिस्थितीने भीषण वळण घेतले. नितीन गवडी यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारने क्षणार्धार्थ पेट घेतला. कारमध्ये एकटे असलेले नितीन गवडी यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. दरम्यान पुढे गेलेल्या सहकाऱ्यांनी बराच वेळ वाट पाहून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल बंद लागत असल्याने त्यांना संशय आला. ते पुन्हा मागे परतले असता त्यांना रस्त्याच्या कडेला जळून खाक झालेली कार दिसली. काही वेळापूर्वी एकत्र चहा घेतलेल्या सहकाऱ्यांचा असा अंत झाल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी अपघाताचे नेमके कारण काय आणि या घटनेमागे इतर कोणते कारण आहे का याचा तपास सुरू आहे. काही मिनिटांपूर्वी सहकाऱ्यांसोबत हसत खेळत चहा घेणाऱ्या व्यक्तीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 1 वर्षापासून 15 शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद होता. वाकलेले वीज खांब, जमिनीपर्यंत झुकलेला तारा आणि महावितरणकडून सततची दिरंगाई यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र शिवसेनेच्या ठेचा भाकर आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अवघ्या काही तासात महावितरणाची यंत्रणा खडबडून जागी झाली. देवधाबा गावातील स्मशानभूमी परिसरातील विनोद पासपोर्ट डीपी अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गेलं 1 वर्ष अत्यंत त्रासदायक ठरलं आहे. वीज खांब वाकल्यामुळे आणि उच्च दाबाचा तारा धोकादायक पद्धतीने खाली झुकल्यामुळे दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थिती इतकी गंभीर होती की संबंधित भागाचा वीज पुरवठाच बंद करण्यात आला होता. याचा फटका 1-2 नव्हे तर तब्बल 15 शेतकऱ्यांना बसत होता. शेतातील मोटारी बंद पडल्यात, पिकांना पाणी मिळेनासे झालेत. शेतीचे संपूर्ण नियोजन विस्कळीत झालेत. शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाचे अनेकदा उंबरठे झिजवलेत, निवेदने दिलीत, अधिकाऱ्यांना भेटले. मात्र प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळत राहिलेत, क्रेन उपलब्ध नाही. महिने गेलेत, हंगाम गेला, परंतु समस्या कायम राहिली.
अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर यांच्याकडे धाव घेतली. गजानन ठोसर यांनी पदाधिकाऱ्यांसह थेट घटनास्थळी भेट दिली. शेतकऱ्यांची व्यथा ऐकून त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला आणि त्यानंतर दिला स्पष्ट इशारा. पुढील 2 दिवसात वीज पुरवठा सुरू झाला नाही तर महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह ठेचा भाकर आंदोलन छेडण्यात येईल. या इशाऱ्यानंतर मात्र वर्षभर शांत असलेली यंत्रणा अचानक वेगाने कामाला लागली. महावितरणचे अभियंता खान आणि अभियंता RG तायडे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. कंत्राटदार, हायड्रोक्रेन, ट्रॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झालेत. आज वाकलेले खांब सरळ करण्याचे आणि खाली आलेल्या तारा सुरक्षित उंचीवर नेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. 1 वर्षापासून रखडलेले काम एका आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काही तासात सुरू होते. ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई कोण देणार? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याकरिता आंदोलनाचाच मार्ग का स्वीकारावा लागतो? हे प्रश्न आजही अनोत्तरितच आहे. देवधाबा येथील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा अखेर सुरू झाला असला तरी या संपूर्ण प्रकरणाने प्रशासनाच्या दिरंगाईचा चेहरा पुन्हा एकदा समोर आणला आहे. एकेकाळी जगातील सर्वात मोठा कांदा निर्यातदार असलेला भारत थेट 5व्या क्रमांकावर घसरला आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदी आणि बदलत्या धोरणांमुळे भारताने जागतिक बाजारपेठेत आपले वर्चस्व गमावले का? कोणत्या देशांनी भारताची जागा घेतली आणि या सगळ्याचा फटका नेमका कोणाला बसला? जाणून घेऊया या रिपोर्टमधनं. गेल्या काही वर्षात कांदा निर्यात हा भारतातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. मात्र वारंवार लावण्यात आलेल्या निर्याती बंदी आणि कठोर निर्यात नियमांमुळे भारताची जागतिक बाजारपेठेतील विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. 2019 ते 2024 या कालावधीत केंद्र सरकारने 3 वेळा कांदा निर्यातीवर बंदी लागू केली. अनेक निर्यातदारांचे आधीच झालेले करार रद्द झालेत. परिणामी आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी भारताकडून होणाऱ्या पुरवठ्यावर विश्वास ठेवणे कमी केलेत. याच काळात हॉलंड, चीन, इराण आणि पाकिस्तान यांनी संधी साधली. भारताचे पारंपरिक ग्राहक असलेले बांगलादेश आणि आखाती देशांमध्ये या देशांनी आपला बाजार वाढवला. जागतिक कांदा निर्यातीत सध्या हॉलंडचा वाटा 37% आहे. चीन 25% दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि इराण 14% तर पाकिस्तान 13% वाट्यासह पुढे आहेत. भारताचा वाटा केवळ 9% आला असून भारत 5व्या क्रमांकावर घसरला आहे. भारताच्या निर्यातीची आकडेवारी पाहिली तर 2022-23 मध्ये देशातून तब्बल 25 लाख टनाहून अधिक कांद्याची निर्यात झाली होती. मात्र त्यानंतरच्या काळात निर्यात मोठ्या प्रमाणात घटली. 2024-25 मध्ये निर्यात अवघ्या 11,30,000 टनांवर आली. मात्र आता 2025-26 मध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे. या आर्थिक वर्षात कांदा निर्यात 15,40,000 टनांपर्यंत पोहोचली असून ती मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 38% अधिक आहे. विशेष म्हणजे ही वाढ बांगलादेशाच्या मोठ्या खरेदीशिवाय झाली आहे. भारतीय निर्यातदारांनी श्रीलंका, गल्फ देश आणि फार ईस्ट बाजारपेठांमध्ये नवीन संधी शोधल्या आणि निर्यात वाढवण्यात यश मिळवले. तज्ज्ञांच्या मते सरकारने स्थिर आणि विश्वासार्ह निर्यात धोरण राबवले तर भारत पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठेत आपले गमावलेले स्थान मिळवू शकतो. मात्र त्याकरिता वारंवार बदलणारे निर्णय आणि अचानक लागू होणाऱ्या निर्बंधांना पूर्णविराम देणे आवश्यक आहे. भारताच्या कांदा निर्यातीतील घसरणी मागील कारणे आणि सध्याची परिस्थिती आपण बघितली. तुमच्या मते भारत पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचू शकेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अरुण लखानी यांच्या राजकीय भूमिकेवरनं आता राज्याच्या राजकारणात नवा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लखानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. अरुण लाखानी जर आरएसएसचे आहेत म्हणजे ते भाजपचेच आहेत. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी टाकली जाईल कोणावर? लखानींवर. कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारायचे. त्याच्यामध्ये लक्षवेधी असं काय जर मला कोणी सांगितलं तर त्याच्यावरती मी मत व्यक्त करेन. लखानी जे आहे हे जन्मजात आरएसएसचे, जन्मजात आरएसएसचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी
सगळ्याच बाबतीत RSSला ताकद देणारे असे ते सद्ग्रस्त आहेत. त्याच्यामुळे ते आश्चर्यकारक काय, म्हणजे राज्यसभेमध्ये असे अनेक लोक आहेत, मी पाहतो ते लोकसभेत, मला बघून आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत, पण जेव्हा मी त्यांची माहिती घेतो तेव्हा त्यांचं मूळ संघाशी असतं. तेव्हा हे लखाने जे आहेत ते ना, जे काही काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत. विदर्भात RSSचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराणा पुरुष आहेत, त्या पुराणा पुरुषांच्या यादीमध्ये लखानेंचं नाव आहे. त्यांचा प्रश्न आहे काय. एकीकडे तुम्ही सांगताय की बाहेरच्या आलेल्या लोकांना उमेदवारी दिली जाते, तर दुसरीकडे तुम्हीच आता सांगतायत की लखानी RSSचे आहेत त्यांना उमेदवारी दिली जाते. महाराष्ट्र आणि भाजपमध्ये काय, तुम्ही जरा अभ्यास केला पाहिजे. सामाजिक राजकीय RSS आणि भाजप वेगळे आहेत का? प्रत्येक भाजपाचा मूळ माणूस RSSचाच आहे ना. अरुण लाखानी जर RSSचे आहेत म्हणजे ते भाजपचेच आहेत. संघटनाच आहे ना, मदर बॉडी आहे, फादर बॉडी आहे संघटना. आता आमचे लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवार देतो, याचा अर्थ असा आहे ते शिवसेनेचे काम करणारे लोक आहेत, शिवसेनेच्या संघटनात्मक कामात गुंतलेले लोक आहेत. RSS म्हणजेच भारतीय जनता पक्ष, वेगळं काय. राऊसाहेब, इतकी वर्ष अरुण लखानेंचा कधी विधान परिषद राज्यसभेसाठी विचार केला जात नाही. सुप्रिया सुळे जेव्हा त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात तेव्हा लखानी त्यांच्या बरोबर असतात आणि अचानक लखानी यांची उमेदवारी घोषित होते. बहुतेक भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी टाकली जाईल. कोणावर? लखानींवर. दुसरं काय सांगू शकतो मी. कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी काय करायचं, पण लखानींचा आणि आपला संबंध कुठे येतोय. लखानीला तिकीट भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे. विचारसरणी नावाचं आहे, विचारसरणीच आहे ना ती. नाही, दोन कुटुंबांमध्ये त्यांची पर्सनल गोष्ट असेल, पण अशा वेळेस कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारायचे आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे. याच्यामध्ये असं आहे की आयडिओलॉजिकल डिफरन्सेस हे 100% असतात आणि आहेत आणि टोकाचे आहेत. पण आता असं आहे की हा वेगळा विषय आहे ना, हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे, त्यांच्या कुटुंबाविषयी प्रश्न मी काय उत्तर देऊ. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. यावर संबंधित नेते आणि पक्षांकडनं काय प्रतिक्रिया येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा एकदा एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते नाव म्हणजे कडक शिस्तप्रिय आणि धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच अवघ्या 72 तासात त्यांनी असा धडाका लावला आहे की भेसडखोर आणि गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. नेमकं काय केलं तुकाराम मुंढेंनी, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. 25 मे रोजी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाय. आपल्या कडक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. 21 वर्षाच्या कारकिर्दीत ही त्यांची तब्बल 25वी बदली आहे. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चर्चेत आलेल्या FDA विभागाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी थेट ऍक्शन मोड सुरू केला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीची बैठक घेत राज्यातील सर्व अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेत. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या आदेशानंतर राज्यभर एकाच वेळी धडक मोहीम सुरू झाली. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरसह तब्बल 53 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 33 जणांना अटक करण्यात आली तर 25 गुन्हे दाखल करण्यात आले. 27 बेकायदेशीर आस्थापने सील करण्यात आली आणि 5 वाहने जप्त करण्यात आली. 20 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. फक्त गुटखा नव्हे तर दूध, पाणी, मिठाई, तेल, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीवरही मोठा प्रहार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नागरिकांना आता थेट FDAच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रार नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे जनतेचा सहभाग वाढणार असून भेसळखोरांविरोधातील लढा अधिक मजबूत होणार आहे.
तुकाराम मुंडे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की पद कोणतंही असो, काम जनतेच्या हिताचंच होतं. एफडीए मधील त्यांच्या या धडक कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणावर आता मोठा एल्गार पुकारला गेलाय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अभिजित दिपके यांनी थेट दिल्लीत आंदोलनाची घोषणा करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घोषणेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अभिजित दिपके यांनी अमेरिकेतून व्हिडिओ संदेश जारी करत भारतात परतण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करणाऱ्यांना जबाबदार धरलं गेलंच पाहिजे. अभिजित दिपके यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ऑनलाईन याचिकेला 8 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचा वाढता रोष आता आंदोलनाच्या रूपात समोर येत आहे. दिपके यांनी नीट, सीबीएसई, सीयूईटी आणि SSC-GD या परीक्षांमधील कथित गोंधळावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हेलो एवरीवन, आई हैव डिसाइडेड टू कम बैक टू इंडिया. यस, मैं अपने देश, अपने घर इंडिया वापस आ रहा हूँ एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन मांगने के लिए. इतने दिन से आप सब देख ही रहे हो कि हम सोशल मीडिया पर आवाज़ उठा रहे हैं कि पेपर लीक के कारण जिन नीट के बच्चों ने सुसाइड की और जो लाखों स्टूडेंट्स की मेहनत बर्बाद हुई है, उसके लिए तो धर्मेंद्र प्रधान को रिजाइन करना ही चाहिए. 8 लाख बच्चों ने हमारी पिटीशन साइन की है. करोर्स ऑफ पीपल हैव सपोर्टेड दिस डिमांड ऑन सोशल मीडिया एज वेल. एंड नॉट जस्ट दैट, देश में कई सारी जगहों पर इसको लेकर प्रोटेस्ट भी तो हो रहे हैं, जैसे लखनऊ, जयपुर, महाराष्ट्र, दिल्ली. लेकिन फिर भी इनको कोई फर्क नहीं पड़ रहा. आज नीट के 22 लाख स्टूडेंट्स, सीबीएसई के 17 लाख स्टूडेंट्स, सीयूईटी के 16 लाख स्टूडेंट्स और SSC-GD के 40 लाख स्टूडेंट्स, ऐसे 1 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स हैं जिनकी जिंदगी के साथ मजाक किया गया है सिस्टम द्वारा. इसकी वजह से स्टूडेंट्स बहुत ही ज्यादा एंशियस और परेशान है अपने फ्यूचर को लेकर. किसी को तो इसकी जिम्मेदारी लेनी होगी. इतने बड़े ब्लंडर के बाद भी अगर एजुकेशन मिनिस्टर रिजाइन नहीं करते तो इसका मतलब इस देश में अकाउंटेबिलिटी नाम की कोई चीज बची ही नहीं है. ऐसा लगता है कि सिस्टम जितनी चाहे उतनी गलतियां कर सकता है और उसके लिए कोई कॉन्सिक्वेंसेस है ही नहीं. सारे कॉन्सिक्वेंसेस स्टूडेंट्स के लिए है. ऐसा कब तक चलेगा? इसलिए अब वक्त आ चुका है. हम सबको साथ आना होगा और भारत के संविधान के रास्ते पर चलते हुए पीसफुली अपनी आवाज उठाकर धर्मेंद्र प्रधान के रेजिग्नेशन की डिमांड करनी होगी. अगर हम सब साथ मिलकर आवाज उठाएंगे तो जरूर इनको हमारी बात माननी होगी. मैंने डिसाइड किया है, मैं 6 जून सैटरडे सुबह दिल्ली आऊंगा. आप सब मुझे एयरपोर्ट पर मिलिए. हम सब मिलकर पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाएंगे और वहां पर जंतर मंतर पर एक पीसफुल प्रोटेस्ट करने के लिए परमिशन मांगेंगे. इंडिया का कॉन्स्टिट्यूशन हमें राइट देता है कि गलत के खिलाफ हम पीसफुल तरीके से अपनी आवाज उठा सकते हैं. उसी कॉन्स्टिट्यूशन के अकॉर्डिंग हम अपनी आवाज उठाएंगे और मैं उम्मीद करता हूं जितने भी कॉकरोच जनता पार्टी के सपोर्टर्स हैं और जितने भी स्टूडेंट्स और यूथ इस सिस्टम से परेशान हैं वो इस प्रोटेस्ट में शामिल होंगे. जिसको लगता है धर्मेंद्र प्रधान एजुकेशन मिनिस्टर जो है हमारे, उनको रिजाइन करना चाहिए, वो सभी लोग इस प्रोटेस्ट में शामिल हो जाए. मेरे फ्रेंड्स और फैमिली को डर है कि मुझे एयरपोर्ट से ही अरेस्ट कर लेंगे और फिर जेल भेज देंगे. लेकिन मुझे अभी भी उम्मीद है कि आज भी हमारा देश एक डेमोक्रेसी है और हमें पीसफुली प्रोटेस्ट करने की परमिशन मिल जाएगी. I want to make it clear, I'm a big admirer of Gandhi, Ambedkar, Bhagat Singh and Nehru and I believe in the Constitution of India more than anything else, जो हम सबको एक डेमोक्रेसी में अपनी आवाज रखने का राइट देता है. और रही बात जेल के डर की, हम कब तक डर कर जिएंगे यार? ये देश किसी एक पार्टी का थोड़ी ना है. ये देश तो हम सबका है. हमारे फ्यूचर का सवाल है. हमारे फ्यूचर बर्बाद हो रहा है और ये अब हम सबकी जिम्मेदारी है कि जब भी इस देश में किसी के साथ कुछ गलत हो तो हम सबको आवाज उठानी चाहिए इन अ वेरी पीसफुल एंड डेमोक्रेटिक मैनर. मैं चाहता तो यहाँ USA में जॉब लेकर आराम से रह सकता था. मुझे पिछले कुछ दिनों में कई जॉब ऑफर्स भी आई है, बट आई एम नॉट गोना टेक इट एज आई हैव डिसाइडेड टू कम बैक टू इंडिया बिकॉज आई लव माई कंट्री एंड आई रियली वॉन्ट टू डू समथिंग फॉर माई कंट्री. हम सब आज जो कुछ भी है वो सब इस देश ने हमें जो दिया है उसी के कारण है और अब हमारी बारी है अपने देश के लिए कुछ करने की. क्योंकि अगर हम आज कुछ नहीं करेंगे तो कौन करेगा? कब तक हम वेट करेंगे कोई और आएगा, आवाज उठाएगा और हमें बचाएगा? सो जितने भी पीसफुल और कॉन्स्टिट्यूशन को मानने वाले कॉकरोचेस है, लेट्स ऑल कम टुगेदर टू सेव द फ्यूचर ऑफ मिलियंस ऑफ स्टूडेंट्स. थँक यू. आता मोठा प्रश्न असा आहे की हे आंदोलन देशव्यापी विद्यार्थी चळवळ ठरणार का, की हा फक्त सोशल मीडियावरील ट्रेंड ठरणार? 6 जूनकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावर थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.